आता तेल टाकायचं, गरम होऊ द्यायचं तेलाला. आता टाकायचं लसण, झणझणीत चटणी, कडवाला लसण होऊ द्यायचा. लसण झाला मग टाकायचं जिरं टाकायचं. जिरं जरासं चोळून टाकायचं, कारण सुगंध येते मग जिऱ्याचा छान. जिरं पण टाकलं. तेल सांडून जिरं लसूण चांगला लाल होऊन द्यायचा. जास्त कडकट, कारण गंज असल्यामुळं गॅस लावायचा. आता गंज ठेवायचा लसूण झाला लाल. लसूण कसा झाला लाल. जरासं कोमट होऊ द्यायचं तेल थोडं कोमट झाल्यानंतर आपण टाकायची त्याच्यातली लाल चटणी टाकायची आणि त्याच्यावर टाकायची थोडा वेळ प्लेट, कारण कस्ता उठणार नाही, मग कस्ता उठतो. आता टाकायचं गोड टाकायचं मीठ मिठाचं पण झाकण लावून द्यायचं. सांडून जाईल. आपली चटणी ठेवली गॅसच्या खाली. आता पापड भाजायचा. पापड पण भाजून घेतला आपण. मुगाचा पापड भाजला. हरभऱ्याची वाळली भाजी आणि पापड. आणि त्याच्यानंतर करायचं आता आपण झणझणीत आणायची चटणी पण ठेवायची. झणझणीत चटणी टाकायची आपली हरभऱ्याच्या वाळल्या भाजीवर. त्याच्यातनी मोडून बारीक करायचा पापड केला बारीक आणि त्याच्यावर टाकला पापड पण टाकला त्याच्यावर आपण, कारण झणझणीत जेवण करायचं आहे आपल्याला. झणझणीत जेवण करून घ्यायची. भाकर घ्यायची. भाकर आणि झणझणीत चटणी, हरभऱ्याची भाजी. आणि आता करायचं आपल्याला जेवण करायचं, कारण आता कामं झाल्यामुळं लागली आपल्याला भूक. बाय.